आता आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मधले पुढचे काही कन्सेप्ट पाहू. बघा इथे रे रे म्हणजे मराठीत याला आपण किरण असे म्हणतो. बघा हा रे ओपी आहे. ओ हे याच्यामध्ये 180 इज फिक्स, म्हणजेच हे जे ओरिजिन असतं ते त्याचं फिक्स असतं. सुरुवातीचा जे भाग असतो तो फिक्स असतो. अँड अदर एंड इज हॅव्हिंग इन्फायनाइट इन लेंथ. बघा हे इथे ॲरो एड आहे पी मध्ये, त्याच्यामुळे ते इन्फायनाइट इन लेंथ आहे. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स मैत्रिणींनो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या जॉमेट्री मधला हा. ए बी आणि सी डी हे दोन सेगमेंट आहेत, म्हणजे रेषाखंड आहे, ते इक्वल इन लेंथ आहेत. त्यामुळं द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, then two segments are said to be congruent segment. बघा इथं ए बी जेवढी आहे तेवढी सी डी आहे, म्हणून सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. आता आपण मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट याची आधी डेफिनेशन पाहूया. बघा when a point is equidistant from its end point, then that point is called midpoint. याचा अर्थ हे बघा ही सेगमेंट ए बी आहे, ए आणि बी ही त्याचे एंड पॉइंट्स आहेत आणि या इक्विडिस्टन्स आहे. एम हा बिंदू ए आणि बी पासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजेच तो बरोबर अर्ध्या अंतरावर आहे. सो एम इज बिटवीन ए अँड बी इज सच अ वे दॅट डिस्टन्स ऑफ एम इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एम बी. आता आपण याच्या पुढे कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट बघूया. इथे तुम्हाला दिसते ए बी ही सेगमेंट सी डीच्या सेगमेंटच्या लेंथपेक्षा कमी आहे, म्हणून आपण लिहिलेले सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. आता आपण त्यालाच म्हणतोय किंवा सेगमेंट सी डी जी आहे ती सेगमेंट ए बी पेक्षा मोठी आहे. म्हणजे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट विल डिपेंड अपॉन देअर लेंथ्स ओनली. बघा आपण आता आधी उरलेले प्रॅक्टिस सेट 1.1 मधले गणित बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 पर्यंत आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 पासून आपण सुरुवात करत आहोत. बघा विच ऑफ द पॉइंट हिअर फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन इज बिटवीन अदर टू अँड इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर देन स्टेट सो. म्हणजे याचा अर्थ कोणता पॉइंट दोन बिंदूच्या दरम्यान आहे आणि जर ते पॉइंट कोलिनियर नसतील तर नाही म्हणून लिहा. बघा आता इथं आपल्याला सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ पी क्यू आहे. बघा पॉइंट्स आर कोलिनियर देन डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. आहे का बघूया, कारण डिस्टन्स ऑफ पी क्यू हे सगळ्यात मोठं असलेलं डिस्टन्स आहे. बघा पी आर किती दिलेलं आहे 7 प्लस क्यू आर किती दिलेलं आहे 3, सो 10. सो वी कॅन से दॅट आर इज बिटवीन पी अँड क्यू. The answer of this is R is between P and Q, as P distance of PQ is equal to distance of PR plus distance of QR. आता हे दुसऱ्या गणितामध्ये सेम असं आहे का बघूया. बघा इथे डिस्टन्स ऑफ आर एस दिलेलं आहे मोठं सर्वात 8. सो डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ आर टी प्लस डिस्टन्स ऑफ एस टी. आहे का इथे बघूया. बघा आर एस किती दिलेलं आहे 8, आर टी प्लस एस टी हे किती आहे, आर टी आहे 4 आणि एस टी आहे 6 इज इक्वल टू 10. सो नॉट इक्वल टू 8. हेन्स पॉइंट्स are not collinear.
मैत्रिणींनो, आता याच्या पुढचं गणित कसं आहे ते. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर such that distance of x y is equal to 70, distance of y z is equal to 8. What is the distance of x z? बघा, ज्यावेळेस आपण पॉइंट तिन्ही कोलिनियर आहे म्हणतो त्यावेळेस जे ग्रेटेस्ट डिस्टन्स असतं म्हणजे सर्वात मोठं डिस्टन्स हे सम ऑफ दिस टू डिस्टन्सेस म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ वाय झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड. आता हे डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे 17 मायनस 8. सो डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 9. हे तुम्हाला कळालंच असेल. बघा इथे क्वेश्चन नंबर 7 जो आहे विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे आपल्याला 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं म्हणजे एक रेषीय नसलेल्या बिंदूंमधून काय फिगर फॉर्म होते ते विचारलेलं आहे. आपण काय केलंय लेट अस कन्सिडर ॲज ए बी सी आर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग आपण ए बी सी बघायचं ए बी आणि सी कसे आहेत ते नॉन कोलिनियर म्हणजे एक रेषीय नसलेले बिंदू. त्या बिंदूला जोडल्यानंतर आपल्याला काय तयार होतं इथे त्रिकोण तयार होतो. सो इट फॉर्म्स अ ट्रायंगल. बघा आता आपण काय करतोय स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर. बघा इथं काय दिलेलं आहे डिस्टन्स इफ ए बी इज बिटवीन ए अँड सी अँड डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू 11, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 6.5, देन फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी. बघा बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे ही आपण फिगर काढली. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे ए सी इज इक्वल टू ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. म्हणजेच काय दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ ए सी आपल्याला 11 दिलेलं आहे आणि डिस्टन्स ऑफ बी सी काय दिलेलं आहे 6.5. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 11 मायनस 6.5 सो इज इक्वल टू 4.5. सो डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 4. बघा आता आपण एक अशाच प्रकारचं अजून एक गणित लिहित आहोत. If y is between x and z, y is between x and z, distance of x z आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 3√7, x y दिलेलं आहे √7, तर y z किती आहे हे विचारलेलं. म्हणजे त्याचा अर्थ काय y is between x and z. This implies that distance of x z is equal to distance of x y plus distance of y z. म्हणजे आता इथं आपल्याला डिस्टन्स ऑफ एक्स झेड दिलेला आहे 3√7, त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ एक्स वाय दिलेला आहे √7 म्हणून डिस्टन्स ऑफ वाय झेड इज इक्वल टू 3√7 मायनस √7 म्हणजेच 2√7. इथं आपलं 1.1 ही एक्झरसाइज संपले. आता आपण एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 घेतोय मैत्रिणींनो. बघा ए स्टँड फॉर -3 म्हणजे एचा कोऑर्डिनेट -3 आहे, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे, सीचा कोऑर्डिनेट 2 आहे, डीचा कोऑर्डिनेट -7 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट हा 9 आहे. ते फॉलोइंग पेअर ऑफ सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. म्हणजे आपल्याला प्रत्येकाचं डिस्टन्स काढावं लागेल. त्याच्यापैकी पहिल्या याचं आपण सुरुवात करत आहोत. सेगमेंट डी म्हणजे डिस्टन्स ऑफ डी. बघा ईचा कोऑर्डिनेट काय इथे दिसतोय आपल्याला 9 मायनस डीचा कोऑर्डिनेट काय आहे बघा -7 म्हणजे हे 9 प्लस 7 इज इक्वल टू 16. आता बघा सेगमेंट ए बी म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू बीचा कोऑर्डिनेट काय 5 मायनस ऑफ -3 एचा कोऑर्डिनेट म्हणजे 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 ॲज 8 इज नॉट इक्वल टू 16. सो सेगमेंट DE is not congruent with segment AB. आता आपण दुसरं बघूया.
सेगमेंट बी, सेगमेंट बघा हा पार्ट आपला झालेला आहे. याच्यामध्ये आपण सेगमेंट डी नॉट कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए बी हे खाली प्रूव्ह केलेलं आहे. आता सेगमेंट डी बीई म्हणजे डिस्टन्स ऑफ बी, बघा किती येतं डिस्टन्स ऑफ बी. आता आपण इथे बघूया. बघा बीचा कोऑर्डिनेट काय आहे आणि डीचा कोऑर्डिनेट काय. ईचा कोऑर्डिनेट काय आहे. ईचा कोऑर्डिनेट आहे 9 - 5 = 4. डिस्टन्स ऑफ एडी बघायचं आहे आपल्याला आता. म्हणजे डिस्टन्स ऑफ एडी = बघा डीचा कोऑर्डिनेट काय आहे ते -7, एचा कोऑर्डिनेट आहे -3 म्हणजे -7 + 3 mod of -4 = 4 as distance of BE distance of AD. म्हणून सेगमेंट BE congruent with segment AD. आपण हे पुन्हा एकदा बघूया मैत्रिणींनो. पुन्हा आपण पहिल्यापासून हे बघूया. बघा इथं आपल्याला सगळ्या याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला या दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे का ते बघायचं. बघा याचं जे सेगमेंट डीचं अंतर आहे हे 16 आलं आहे. सेगमेंट ए बीचं अंतर 8 आलेलं आहे. म्हणजे 8 is not equal to 16. So these are not congruent. Segment DE is not congruent with segment AB. आता बघा खाली सेगमेंट बी आणि सेगमेंट एडीच्या बाबतीत दोन्ही याचे सारखंच अंतर आलेलं आहे 4 आणि त्याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ लेंथ ए बी. देन फाइंड लेंथ ऑफ ए बी इफ ए बी = काय दिलेलं आहे बघा. ए बी ची आपल्याला दिलेले 8 सेंटीमीटर. बघा as we know that by the definition of midpoint length of AM is equal to half of length of AB. So half of 8 that is 4. So length of AM is equal to 4 centimeter. This is the answer. आता पुढच्या आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पॉइंट M is the midpoint of CD. If CP is equal to 2.5 then find CD. म्हणजेच आपल्याला बाय द डेफिनेशन ऑफ midpoint length of CP is equal to 1/2 times length of CD. Hence, length of CD is equal to 2 times length of CP. काय दिलेली CP आपल्याला 2.5. So 2 into 2.5. So that is 5 units. बघा मैत्रिणींनो आपण पुन्हा एकदा बघूया. आपल्याला पहिल्या दुसऱ्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे ए बी आणि विचारलेलं आहे एम.
म्हणजे मिड पॉइंटची जी लेंथ आहे तेवढीच. आता हे आपल्याला डेफिनेशन ऑफ मिड पॉइंट आपण काय म्हटलेलं आहे, हाफ ऑफ ए बी. सो इट इज इक्वल टू एम इज इक्वल टू 4, कारण ए बी दिलेली 8 आहे. सेम थिंग आपल्याला हे रिपीट झालेला हा पॉइंट आहे, उलट्या पद्धतीने फक्त सी पी दिलेली आहे आणि सी डी विचारलेली आहे. बाय द डेफिनेशन ऑफ मिड पॉइंट सी पी इज इक्वल टू हाफ ऑफ सी डी. सो सी डी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ सी पी. 2 into 2.5 that is 5 units. आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघूया. बघा इथे एक तुम्हाला आकृती दिसतीये. इथे रे पॉइंट टी, पॉइंट एस, पॉइंट आर आणि पॉइंट पी. काय दिलेलं आहे, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आर पी. बघा हा आर पी चा अपोजिट रे येईल आर एस. सो रे आर एस आणि रे आर टी, कारण ते विरुद्ध दिशेला आहे. आता त्यांनी सांगितलं राईट द इंटरसेक्शन ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. बघा रे पी क्यू, रे माझ्याकडनं क्यू पॉइंट काढायचा राहिलेला आहे. हा पॉइंट क्यू आहे. बघा रे राईट द इंटरसेक्शन रे ऑफ इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू आणि रे आर पी. तर हा पी पॉइंट कॉमन येईल. सो पॉइंट पी इंटरसेक्शन मध्ये दोन्ही मध्ये असलेलं कॉमन, म्हणून आपण पॉइंट पी लिहितोय. बघा राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. रे पी क्यू आणि रे क्यू आर म्हणजे हे येईल बघा सेगमेंट दोन्ही मधलं सारखं असलेलं, म्हणजे दोन्ही मिळून सेगमेंट पी क्यू किंवा सेगमेंट आर क्यू असतो. स्टेट द रेज इन विच क्यू आर इज द सबसेट. बघा क्यू आर म्हणजे हा सबसेट आहे, त्याचे दोन सबसेट असलेले असतील तर स्टेट द रे आर पी. त्याच्यानंतर रे पी क्यू, हे दोन्ही क्यू आर चे सबसेट असतील. आता त्यांनी राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ द कॉमन एंड पॉइंट आर. अपोजिट रे म्हणजे एक या बाजूने आणि एक या बाजूने, तर एंड पॉइंट आर असेल. सो रे एस आर and ray RP means रे, याचा एंड पॉइंट आपल्याला आर पाहिजे. आपण पी आर सुद्धा, पी आर हा आर पी च्या, बघा आर पी हा म्हणजेच पी आर हा एस आर च्या अपोजिट आहे. त्याच्यानंतर राईट द टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस, टी एस आणि आर एस. रे टी एस आणि रे आर एस. आता बघा राईट द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी. एस पी, एस पी आणि एस टी. बघा एस पी आणि एस टी दोन्ही मध्ये एस हा पॉइंट कॉमन आहे. सो पॉइंट एस. मैत्रिणींनो आपण पुन्हा एकदा हे बघूया म्हणजे आपल्याला अजून चांगलं कळेल. बघा इथे जे पॉइंट्स दिले टी एस आर पी आणि क्यू, ही एक सरळ लाईन आहे. ठीक आहे. आता इथं ज्यावेळेस मी रे म्हणते त्यावेळेस रे आर पी, बघा आर आणि पी म्हणजे आर पासून सुरू झालेला आणि पी च्या दिशेने असलेला रे. त्यांनी काय राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ आर पी. हे बघा हा आर पी च्या अपोजिट काय असेल, आर एस असेल आणि आर टी असेल. त्याचप्रमाणे राईट द युनियन इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. बघा
रे आर पी, रे पी क्यू. म्हणजे पी हा पॉईंट कॉमन आहे म्हणून आपण पॉईंट पी लिहिलेला आहे. राईट द युनियन. युनियन म्हणजे दोन्हीमध्ये मिळून, त्याला आपण युनियन असं म्हणतो. युनियन ऑफ पी क्यू अँड क्यू आर. सो रे सेगमेंट पी क्यू और सेगमेंट आर क्यू, दोन्ही इथे चालेल. बघा, स्टेट द रेज इन विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. सबसेट म्हणजे दोन्हीमध्ये असलेला, समाविष्ट असलेला सेट. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, रे आर पी आणि रे पी क्यू. बघा, क्यू आर, क्यू आर कुठे, क्यू आणि आर, म्हणजे मी रे पी क्यू पण म्हणू शकते आणि रे आर पी पण म्हणू शकते, याचा सबसेट. आता राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेट विथ द कॉमन पॉइंट आर. आर झाला, आर या दिशेने आर पी येईल, आर या दिशेने आर एस येईल. बघा, एस आर आणि पी आर पुन्हा, कारण आपल्याला एंड पॉइंट आर सांगितलेला आहे. तसं टी आर सुद्धा येऊ शकतो, कारण की त्यांनी एंड पॉइंट आर दिलेला आहे आणि हा क्यू आर येईल. अँड क्यू आर. बघा, आता त्यांनी ते राईट द एनी टू पॉइंट विथ द कॉमन पॉइंट एस. तसंच टी एस आर एस, त्याच्यानंतर टी एस आणि आर एस. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ आर एस पी आणि एस टी. एस पी बघा, एस पी आणि एस टी इंटरसेक्शन काय असेल त्याचा, फक्त पॉइंट एस असेल. मैत्रिणींनो, आता आपण शेवटचा प्रश्न जो आहे 1.2 मधला तो बघूया. इथं तुम्हाला दिसते नंबर लाईन. बघा, ए हा 0 म्हणजे मिडिल पॉइंट आहे, बी कोऑर्डिनेट त्याचा 2 आहे, सीचा कोऑर्डिनेट 4 आहे, बीचा कोऑर्डिनेट 5 आहे. त्याचप्रमाणे पीचा कोऑर्डिनेट -2 आहे, एलचा कोऑर्डिनेट -3 आहे, क्यूचा कोऑर्डिनेट -4 आहे, यूचा कोऑर्डिनेट -5 आहे आणि आरचा कोऑर्डिनेट -6 आहे. बघा, आता त्यांनी काय काय विचारलेलं आहे. स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. बघा, हा बी काय आहे, बी स्टँड फॉर 2. सो शॅल आय से बी स्टँड फॉर 2. द कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2. बघा, म्हणजे हा पॉइंट ए हा 0 to 2 म्हणजे 2 वर आहे ए, आणि त्याच्या 2 घरा पलीकडे आहे सी पॉइंट म्हणजे 4. म्हणजे याचा आन्सर लिहिताना मला पॉइंट ए अँड पॉइंट सी लिहावं लागेल. बघा, आता इथं मला पॉइंट बी पासून हा जो व्ही आहे हा जर मी 3 घेतला नाही, पॉइंट बी पासून जर मी व्ही सी घेतला तर तो माझा आलेला आहे 2. आता पॉइंट बी पासून व्ही घेतला तर तो येईल 5 - 2 म्हणजे काय येईल 3. आणि इकडे जो येईल माझा, बघा इकडे माझा कोणता येईल, पॉइंट पी नाही येणार, 6. जर घेतला मी 6 घेतला तर दुसरा पॉइंट येईल एक. ओके, हे पॉइंट्स आपले झाले. आता इथे काय, राईट द पेअर ऑफ पॉइंट्स विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. आता क्यू बघा, क्यू स्टँड फॉर -4. सो क्यू स्टँड फॉर -4. म्हणजे पहिला जर घेतला क्यू स्टँड फॉर -4 म्हणजे हा येईल पॉइंट पी -4 मायनस ऑफ -2 म्हणजे 2 आणि हे 6 ऑफ -4 हे 2 म्हणजे पॉइंट पी अँड पॉइंट आर. पॉइंट पी अँड पॉइंट आर. हां, कारण मला हे आता त्यांनी सांगितलं डिस्टन्स ऑफ यू व्ही. बघा, तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला y - x. y स्टँड फॉर v. v काय आहे बरं, बघा इथे v आहे 5. u काय आहे, u आहे मायनस ऑफ -5 म्हणजे हे आलं 5 + 5 म्हणजे हे आलं 10. म्हणजे डिस्टन्स ऑफ यू व्ही आलं 10. आता डिस्टन्स ऑफ पी सी. बरोबर, डिस्टन्स सीचा काय बघा, सी आहे 4.
आणि यू आहे -5. मायनस ऑफ मायनस पी काय आहे -2, म्हणजे हे आलं 4 + 2 म्हणजे हे आलं 6. बघा डिस्टन्स ऑफ व्ही बी काय येईल बघा. बी काय आहे 2, बी काय आहे 5, म्हणजे हे येईल mod of -3 that is 3. Distance of UL बघा L काय -3 आणि U काय आहे -5, म्हणजे हे आलं -3 + 5 म्हणजे हे आलं 2. बघा इथं आपण पुन्हा एकदा याच्यामधले जे गणित आहेत, हे जे गणित आहे हे पुन्हा बघूया. बघा इथे नंबर लाईन आहे, आली आहे लक्षात. 1 2 3 4 5 लाईन. आता पॉईंट इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी, बी काय 2 आहे, 2चा पहिला इक्वी डिस्टन्स काय आहे, हा येईल ए आणि सी. त्याचप्रमाणे काय येईल, राईट द पॉईंट इक्वी डिस्टन्स फ्रॉम क्यू, क्यू काय -4, हा येईल पॉईंट पी आणि पॉईंट आर. त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे सर्व डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये आपण आधीच बघितलेले आहे, तरी पण एकदा रिव्हिजन म्हणून बघूया. यू व्ही 5 -5 + 5 झाले, म्हणजे याचं अंतर आलं 10. डिस्टन्स ऑफ पी सी जे आहे बघा इकडे की डिस्टन्स ऑफ पी सी 4 + 2 म्हणजे आलं 6. व्ही बी 2 - 5 म्हणजे -3, mod of -3 is 3. यू एल -3 -5 -3 + 5 = 2. मैत्रिणींनो इथं आपली 1.2 ही एक्झरसाइज पूर्णपणे संपलेली आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मला लाईक, कॉमेंट, शेअर करणार आहात आणि माझं चॅनल सबस्क्राईब करणार आहात. धन्यवाद.